नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणासाठी जी प्रवेश परीक्षा नीट एक्झाम असते, या नीट एक्झामचं जो सध्या घोळ चालू आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती देशभरातून. ही परीक्षा ज्या दिवशी झाली तो 3 मे दिवस. या 3 मेच्या दिवशी ही परीक्षा झाली, त्या ठरल्याप्रमाणे झाली. पण त्याच दिवशी उघड झालं की पेपर फुटलाय. हा पेपर फुटला हे कळलं ज्यावेळेस काही चौकशी सुरू झाली, त्या दिवशी असं कळलं की हा पेपर 3 मे जी नियोजित परीक्षा होती त्या नियोजित परीक्षेच्या आधीच हा पेपर फुटला होता. या पेपर फुटीमुळे या या परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं 23 लाख विद्यार्थ्यांचं जवळपास 2-2.5 वर्षांची मेहनत, त्यांच्या कुटुंबाचा पैसा, त्या कुटुंबाचा त्याग, कुटुंबाचा वेळ, त्या मुलांच्या आयुष्यातली महत्वाची वर्ष, या सगळ्याच गोष्टींवरती पाणी फिरलेलं आहे. त्याच्यामुळे प्रचंड निराशा येऊन प्रचंड फ्रस्ट्रेशन मध्ये काही विद्यार्थ्यांच्याकडनं आत्महत्या सुद्धा झालेल्या आहेत. याच्यामधनं हे प्रकरण अजूनच गंभीर होत गेलेलं आहे आणि त्यामुळेच याची चर्चा आज होणं गरजेचं आहे. आपल्याकडे शिक्षणासाठीची अतिशय काही महत्वाच्या प्रवेश परीक्षांपैकी नीट ही एक्झाम अशी ओळखली जाते आणि त्यामध्येच असे घोळ व्हायला लागले तर खरोखरच ही खूप चिंतेची बाब आहे आणि तोच विषय आज आपला आहे आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, जसं प्रस्तावनेत म्हटलं की विद्यार्थ्यांची 2 वर्षांची मेहनत, त्या कुटुंबाचा पैसा, वेळ, त्याग, त्यांनी स्वतःची सगळी आयुष्यातली सगळी सुख बाजूला काढून त्यांनी मुलांच्या परीक्षेसाठी, मुलांनी सुद्धा स्वतःची सगळी काय मनोरंजन बाजूला काढून फक्त परीक्षा परीक्षा एवढंच केलं होतं आणि त्याच्यावर त्याला पाणी फिरलेलं आहे. आज विद्यार्थ्यांची अवस्था काय आहे हे प्रकरण उघड झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं? 2 ते 3 वर्ष कडी मेहनत आणि त्यापेक्षा लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न फक्त मुलांनी नाही, अख्ख्या कुटुंबानी, आई वडिलांनी त्याकरता पोटाला काढलेला चिमटा, घेतलेले कष्ट, त्याग, हे सगळं एका रात्रीत तुमच्या चुकीमुळे नव्हे तर दुसऱ्या कोणाच्या तरी भ्रष्टाचारामुळे मातीमोल झाला असेल तर तुम्हाला काय वाटेल मला सांगा. आज तीच अवस्था त्या मुलांच्या मनामध्ये आहे. लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न, हे सगळं जर पदरी आणि बुद्धिमत्तेला जोड आहे. असं नाही की ती मुलं 40% आणि 35% पास झालेली होती 10वी 11 12वीला. तर उत्तम मार्कांनी पास झाल्यानंतर त्यांना डॉक्टर व्हायचंय आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नामध्ये जर मध्ये काही येत असेल तर ते म्हणजे इतर कोणीतरी केलेला भ्रष्टाचार. काही मुलांनी परीक्षा चांगल्या झाल्या म्हणून ते तुम्हाला सांगतो सुट्टीवर गेलेले, कळलं का? तर काही जण रिलॅक्स आहेत, ते परीक्षेच्या मोडमधनं बाहेर पडलेले आहेत. एखादी स्प्रिंग ताणावी ना आणि ती स्प्रिंग नंतर आपण मोकळी सोडतो, तसं त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे हे कळल्यापासून की नीटची एक्झाम कॅन्सल झाली आणि पुन्हा आता जून महिन्यामध्ये ती होणार आहे, ते झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हतबलता, राग, भावनिक निराशा. म्हणजे फिनिश लाईन संपल्यानंतर एखादा प्लेयर असतो, तो आपण जिंकलो म्हणून हात वर करतो आणि पुन्हा त्याला कळतं की नाही आता आणखीन पुन्हा धावायचंय, तर त्याला कसं वाटेल मला सांगा. जणू की फिनिश लाईनच्या नंतर सुद्धा पुन्हा स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि तो जो बर्नआउट होता ना, बर्नआउट, डिप्रेशन, काही त्यातल्या विद्यार्थ्यांच्या मी संपर्कात आहे, त्यांच्या काही समुपदेशनची सेशन्स मी घेतलेली आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की जिथे आपण काय म्हणू, रिस्टार्टचं बटन त्यांना दाबायचंय. आता जेव्हा एंडचं बटन दाबलं होतं त्यांनी, तिथे त्यांना रिस्टार्टचं बटन दाबायचंय. आणि मग असा मनात प्रश्न येतो की त्या परिश्रमाच्या ऐवजी फक्त भ्रष्टाचार हाच यशाचा मार्ग आहे का? तेवढा एकच पर्याय इथे उरलेला आहे का? आणि जर तसा मेसेज या मुलांमध्ये गेला तर तुम्हाला सांगतो ती भविष्यासाठी भयंकर भयसूचक अशी एक घंटा असणार आहे. सुट्टी जी त्यांना सुट्टी वेल डिझर्व होती त्यांची आणि ती वेल डिझर्व सुट्टी आता रिकव्हरीसाठी वापरायची का आयुष्य रिसेट करायला पुन्हा बटन दाबायचं, हाच सगळा सवाल निर्माण झालाय. त्यामुळे विलक्षण हतबलता आणि राग आहे त्यांच्या मनामध्ये. सर, तुम्ही आता सांगितलं की अतिशय प्रचंड खरंच त्यांच्यावरती काय बेतली असेल ती आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो. कारण प्रचंड कॉम्पिटिशन, इतकी 23 लाख हा काही छोटा आकडा नाहीये आणि त्याच्यामधनं आपल्याला त्यामध्ये सिद्ध करायचं आहे, त्यासाठी किती मेहनत करावी लागेल याची कल्पनाच आपल्याला करावी लागते. परंतु मला एक त्याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की आता ह्या पूर्ण मेडिकल एक्झामसाठी, वैद्यकीय शिक्षणासाठी आज एवढ्या प्रमाणात लोकांची रश का आहे? मी जवळपास 10-10, 12-12 लाख रुपयांना त्यांनी पेपर्स विकत घेतलेत. मी इतका भ्रष्टाचार याच्यामध्ये होतोय ह्याचं कारण त्याला मागणी प्रचंड आहे आणि मग मागणी काय येते ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. खूप चांगला प्रश्न विचारला. जनरली असा सखोल प्रश्न विचारला जात नाही की हे सगळं का, कशा करता. तर त्याचं कारण असं आहे की परदेशामध्ये ज्याप्रमाणे पब्लिक हेल्थ सिस्टीम अतिशय उत्तम आहे, तशी परिस्थिती आपल्याकडे नाहीये.
सरकारी रुग्णालयामधलं करप्शन बघा, त्यांची अवस्था बघा. आजारी पडल्यानंतर नाईलाज म्हणून लोक सरकारी रुग्णालयात जातात आणि सरकारी रुग्णालयातले जी सगळी व्यवस्था आहे, त्याची जी क्षमता आहे ती 5 पट आणि 10 पट वापरली जाते, अशी आत्ताची परिस्थिती आहे. सो इन मेडिकल वी आर अंडरस्टाफ्ड. हा त्यातला एक भाग आहे. पूर्वी 12वीच्या मार्कांवर तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन मिळायची. पुढे त्यात बदल केला गेला आणि 12वीच्या मार्कांच्या ऐवजी नीट ही एकच एक्झाम, मग प्रायव्हेट कॉलेजांची वेगळी एक्झाम, मग राज्यांची वेगळी एक्झाम, हा सगळा घोळ चालू होता. मग कधी ही एक्झाम तिकडे लागू, ती एक्झाम त्याचे मार्क ह्याला लागू, हा सगळा प्रकार चालू असताना शेवटी एक निकाल आला आणि तो म्हणजे आता नीट हाच एकमेव मार्ग जो तुमच्या मेडिकल एज्युकेशनचा आहे. साहजिकच त्याला तीव्र स्पर्धा आहे, कारण जागा जवळपास 1,30,000 आणि म्हणजे एमबीबीएसच्या जागा म्हणतोय मी, आणि 24 लाखाचे ऍप्लिकंट्स, म्हणजे साधारणतः 24-23 विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी निवडला जाणार. म्हणजे तुम्ही विचार करा किती तीव्र स्पर्धा आहे. मग त्या तीव्र स्पर्धेत आपण पुढे राहावं याच्याकरता कोचिंग क्लासेस आले. मग कोचिंग क्लासेस आले तर त्यांच्या तीव्र महागड्या फिया आल्या. मग त्यांचं मार्केटिंग आलं. मग उत्तम विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी म्हणून विविध प्रकारच्या क्लुप्त्या आल्या आणि मग त्याची सेंटर्स निघाली. जसे आपल्याकडे काशी विश्वनाथ कॉरिडॉर आहे, तसा लातूर पॅटर्न आला, तसा आपल्याकडे सिकर कॉरिडॉर आला, तसा आपल्याकडे कोटा पॅटर्न आला, कोटा कॉरिडॉर आला. आणि मग त्या कॉरिडॉर मधून आपल्या यशाचा मार्ग वृद्धिंगत करण्याकरता नैतिकता ही गोष्ट गुंडाळून ठेवण्याकरता असते. आणि या सगळ्याचा खर्च इतका प्रचंड वाढला, म्हणजे मेडिकल एज्युकेशनचा आणि नीटला बसण्याचा खर्च इतका वाढला की आज गरीब कनिष्ठ मध्यम वर्ग घरातला मुलगा त्याचा विचारही करू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि मग ही जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेतनं गुणवत्तेलाच फक्त प्राधान्य मिळतंय का? तर दरवर्षी गेले 15 ते 20 वर्ष बघतोय मी, एक वर्षाआड काही ना काहीतरी प्रकरण बाहेर येतं. कधी भ्रष्टाचार बाहेर येतो, कधी आणखीन काही बाहेर येतं आणि मग ही व्यवस्थाच कुचकामी, ही व्यवस्थाच भ्रष्ट. आणि मग प्रत्येक वेळी हे सगळं शोधून काढण्याकरता आम्हाला सीबीआय लागतो. प्रत्येक प्रश्न या देशातला असा हा पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी सोडवावा अशी आमची अपेक्षा आहे का? अशा प्रकारची व्यवस्था आम्ही बनवून ठेवतोय का? अशा प्रकारची माणसं इथे कार्यरत आहे का? हे सगळं अत्यंत शेमफुल आहे, तुम्हाला मी सांगतो. आज विद्यार्थ्यांचा रश आहे, याचा फायदा घेत त्यांची एक शुद्ध लुटालूट चालू आहे आणि त्या लुटालुटीतला हा प्रकार आहे. सर, तुम्ही हे सगळं सांगितलं, हे खरंच खूप भयानक रॅकेट आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि सगळंच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पिळवणुकीचं, आर्थिक पिळवणुकीचं हे रॅकेट आहे. परंतु ह्याचे जे धागे जेव्हा ही चौकशी सुरू झाली तिथे पार नाशिक, लातूर, महाराष्ट्रातल्या नाशिक, लातूर पर्यंत ह्याचे धागे पोहोचलेले आहेत. अजून कुठेपर्यंत पोहोचले असते ह्याची अजून कल्पनाच नाहीये. परंतु हे सगळ्याची सुरुवात कशी झाली, मुळात हे पेपर फुटी प्रकरण कसं उघड व्हायला सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने पुढचा तपास झाला? खरं तर एक्झाम संपलेली होती 3 मेला, पण त्याच दिवशी 24 लाख विद्यार्थ्यांनी निश्वास टाकला होता की चला आपण मेहनत केली आणि त्याचा आपण आपलं जे काय असेल ते फळ मिळेल. तसंच या परीक्षेची तयारी करून घेणारे जे शिक्षक होते सिकर मधले, राजस्थान मधले, ते सुद्धा रिलॅक्स झाले की आपण वर्षभर या मुलांवर मेहनत घेतली, दिवस रात्र त्यांच्या बरोबर राहिलो. सो दे वर ऑल्सो रिलॅक्स्ड. त्या सिकरच्या नीट कॉरिडॉर जो आहे ना, म्हणजे त्याला नीट कॉरिडॉर असं का म्हणतात, कारण प्रत्येक गल्लीत असे नीटचे क्लासेस, जसं आपण लातूरला गेलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोर आपल्याला क्लासेसची रांगच दिसेल आणि तिकडे क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी पेईंग गेस्ट ठेवायचा एक मोठा व्यवसाय सुरू झालेला आहे. दॅट्स अ पार्ट. ती एक वेगळी अर्थव्यवस्था कोटामध्ये जशी निर्माण झाली आहे तशी ती आता अशी एक्झाम सेंटर्स आहेत आणि तिथले जे शिक्षक होते त्यांच्या मोबाईलवर पेपर आला आणि तो पेपर जशाच्या तसा होता म्हटल्यानंतर ते हबकले. हा कसा आला असा त्यांना प्रश्न पडला. पहाटेपर्यंत त्यांनी तो पेपर ऍक्च्युअल आलेल्या पेपरशी मॅच काढून पाहिला तेव्हा तो तंतोतंत जुळला. 3 मेच्या संध्याकाळी 6 वाजता ती पीडीएफ आलेली होती आणि मग तशीच पीडीएफ केमिस्ट्रीचे प्राध्यापक, बायोलॉजीचे प्राध्यापक यांना पण आलेली होती. मग प्रश्न असा आला की हे परीक्षेच्या नंतर आलं मार्केटमध्ये का परीक्षेच्या आधी आलं? मग त्याची जेव्हा पोलीस कंप्लेंट केली गेली ऑफिशियल, तेव्हा सूत्र हल्ली आणि मग ती सूत्र पुणे, राजस्थान, नाशिक, डेहराडून अशा अनेक गावात जिथे इथे भ्रष्टाचाराचं पेव फुटलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणी आली आणि थँकफुली की या सगळ्याची चौकशी अत्यंत विद्युत वेगानं झाली
आणि मग असं लक्षात आलं की हे जरी सगळं कॉम्प्युटराईज केलं असलं तर या सगळ्याचं एक मिरर इमेजिंग नाशिक शहराच्या बाहेर एका गुप्त ठिकाणी करण्यात आलेलं होतं. मग जे पकडले गेले ते काही एका प्रदेशातले आणि एका जातीचे नाही आहेत. सर्व जाती धर्मातल्या लोकांनी पैसे मिळतात आपल्याला म्हटल्यानंतर भ्रष्ट व्हायला सुरुवात केली. त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे. आणि अभ्यास न करता आपल्याला परीक्षेत यश मिळते म्हटल्यानंतर आई-बाप आपल्या मुलाकरता पैसे टाकायला तयार झाले आणि त्यांनी ते पेपर मिळवले. हे सगळेजण या व्यवस्थेत आता अडकणार आहेत. हळूहळू एकाला अटक करायला सुरुवात झाली आहे. आज आपण हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय तेव्हा लातूरमधलं एक अत्यंत प्रतिष्ठित असणारं असं क्लासेसचं नाव आहे. त्या क्लासेसच्या संचालकाला आज पकडलेलं आहे. ते पकडलेले आहे ते काही स्वातंत्र्य सैनिक म्हणून पकडलेलं नाहीये त्यांना. त्यांनी या भारताला भ्रष्टाचाराच्या गुलामीत अडकवलं म्हणून पकडलं गेलेलं आहे. आणि अशी माणसं नीतिमत्तावान डॉक्टर्स निर्माण करणार आहेत अशी अपेक्षा आम्ही बाळगायची का? त्यामुळे पहिले मी सीबीआय आणि सरकारचं आणि होम डिपार्टमेंटचं पोलिसांचं अभिनंदन करतो की खरं तर हे व्हायलाच नको होतं, प्रिव्हेंटच व्हायला होतं आधी. परंतु किमान ते उघडकीला आलं आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थी भरडले जाणार होते, ज्यांनी खरी मेहनत केलेली होती, त्यांच्यावर अन्याय झाला असता. कारण मेहनत न करणारे त्यापेक्षा जास्त मार्क देऊन परीक्षेत त्यांच्यावरती उत्तीर्ण झाले असते. आज ह्या व्यवस्थेला कुठेतरी चाप लागला. आपल्याकडे तुम्ही आता हे सगळं सांगत असताना ह्याची किती पाळमुळं सगळ्या संपूर्ण भारतभर पसरले ते दिसतंय. तुम्ही एका प्रतिष्ठित क्लासेसचं नाव पण घेतलं, त्यांच्या संचालकांना अटक झालेली आहे. त्याची बरीच जाहिरात वगैरे पण होत असते, सगळ्यांना माहिती झाली. सो त्यांचं काही नाव नवीन नाही. परंतु आपल्या भारतामध्ये एक प्रथाच पडली आहे, कुठलीही गोष्ट झाली की त्याचं राजकारण हे व्हायलाच पाहिजे. आणि ही परीक्षा त्याला काही अपवाद झाली नाही. आपल्या भारतातला एक महत्वाचा राजकीय पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीने ह्याच्याबद्दल एक असं आवाहनच केलं जाहीर की नेपाळमध्ये जसं जेनझींनी एकत्र येऊन आंदोलन केलं तिथल्या सरकार विरोधात, तसं भारतातल्या जेनझींनी एकत्र येऊन भारत सरकारच्या या सगळ्या भ्रष्टाचाराविरोधात, म्हणजे कथित भ्रष्टाचाराविरोधात याच्याबद्दल आंदोलन करावं अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक फक्त चूक दुरुस्त आपल्या निरीक्षणाला आणतो. तुम्ही आप म्हणलेलं आहे ते आप नाही, उर्वरित आप आहे. म्हणजे त्यांचा आता एवढी फाटाफूट झालेली आहे की त्याच्यानंतर जे काही उरलंय ते उर्वरित आप आहे. आणि याच्यावर एका शब्दात प्रतिक्रिया द्यायची असेल ना, मी त्यांचा बाईट पाहिलेला आहे, तो आपण प्रेक्षकांना दाखवा अशी विनंती करेन. त्यांनी काय काय विधानं केली आहेत की जाळपोळ वगैरे ह्याची अपेक्षा आहे तुम्हाला? व्हॉट नॉनसेन्स. एका वाक्यात एका शब्दात मी सांगेन, नॉनसेन्स. तुम्ही निवडणुकीद्वारे सत्ता मिळवू शकत नाही, तुम्ही जनतेचा विश्वास संपादन करू शकत नाही, म्हणून तुम्ही जनतेला अशा प्रकारे हिंसाचाराला आणि अनागोंदीला, अराजकाला तुम्ही आवाहन करताय, इन्स्टिगेट करताय. ऑलरेडी आपली परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे मुलं स्ट्रेसमध्ये आहेत की आता मला पुन्हा उभं राहता येणार आहे की नाही, आता मी लढू शकणार आहे की नाही, आता माझी तयारी पूर्वीसारखी होऊ शकणार आहे की नाही, त्या स्ट्रेसमध्ये आहेत. आणि त्याच्यात तुम्ही त्यांना अशा प्रकारे एक प्रकारे नक्षलवादाचा मार्ग दाखवताय. तुम्ही कसले आप? तुम्ही तर आमच्यापासून दूर गेलेले, आप नाही, आप हमारे नाही हो असं सांगायची वेळ आलेली आहे. 21 जूनला तारीख डिक्लेअर झालेली आहे. अशा वेळी राजकीय नेत्यांनी काय सांगितलं पाहिजे की दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे, त्याकरता आम्ही पाठपुरावा करू, आम्ही सोडणार नाही त्यांना. सरकारनं शासन नाही केलं तर आम्ही त्याच्याविरुद्ध केस टाकू, आम्ही चौकशीसाठी दबाव आणू. परंतु आता तुम्ही अभ्यासावर फोकस करा. पण इथे दुर्दैवाने काय सांगितलं जातंय, रस्त्यावर या, जाळपोळ करा. पण त्यांची क्रेडिबिलिटी इतकी उत्तम आहे, तुम्हाला सांगतो, एकही माणूस रस्त्यावर आला नाही, एकही विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची जाळपोळ केली नाही, कारण त्यांना याच्यात वेळच नाही आहे. ते लगेच अभ्यासाला लागू इच्छित आहेत आणि काही लोक याच्यात अत्यंत निराश झालेले आहेत. या सगळ्यांना इथल्या व्यवस्थांवरच हल्ला करायचा आहे आणि या सगळ्या व्यवस्था, न्याय व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, पोलीस व्यवस्था, हे सगळं त्याला उद्ध्वस्त करायचं आहे. हे दुर्दैव आहे या देशाचं. सर, हे सगळं आपण चर्चा करतोय, या प्रश्नाची चर्चा आपण तासनतास करू, खरंच खूप मोठं प्रकरण आहे आणि तसे धागेदोरे खूप भारतभर पसरलेले आणि त्याची पाळंमुळं पण खूप खोलवर रुजलेली आहेत. हा भ्रष्टाचाराचा विषवल्ली जी आहे, भ्रष्टाचाराची विषवल्ली आहे, ती उखडली जाईलच आणि आपण सगळेच जण आपल्या तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवून आहोतच. परंतु मला या सगळ्या मुलांची चिंता आहे आणि या मुलांबद्दल खरंच आपल्याला कळव आहे आणि म्हणून आपण हा इंटरव्ह्यू करतो आहोत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या सर्व मुलांना काय आवाहन करा? नुसतं मुलांनाच नाही हर्षद, पालकांशी पण आज बोलायची गरज आहे. ह्याचं कारण त्यांच्याशी बोलायचं आहे ते केवळ एक शिक्षक वगैरे म्हणून नाही, त्यांचा मित्र म्हणून आपल्याला बोलावं लागणार आहे.
आणि तो मित्र कोण, जो त्यांच्या डोळ्यातली स्वप्न ओळखू शकतोय. आज जाणवतंय की 5वी-6वीत असताना डॉक्टर व्हायचं पाहिलेलं स्वप्न आणि त्याकरता केलेली मेहनत, आई वडिलांनी घेतलेले कष्ट, हे सगळे समजणाऱ्या एका मित्राच्या सहृदय भावनेतून त्यांच्याशी आज बोलायला पाहिजे. कारण शिक्षण ही केवळ एक परीक्षा नाही आहे नीटची. त्यांना हे सांगायला पाहिजे की हा आयुष्य घडवण्याचा प्रवास आहे. गेल्या काही दिवसात नीटच्या बाबतीत जे समोर आलंय ना, म्हणजेच पेपर फुटी आहे, गैरव्यवहार आहे, पैशाचा काळा बाजार आहे, व्यवस्थेतला भ्रष्टाचार आहे, या सगळ्यांना लाखो विद्यार्थ्यांच्या मनात आज वेदना निर्माण झाली आहे आणि ती अतिशय योग्य आहे. त्यामुळे हा विषय काही एका फक्त परीक्षेचा राहिलेला नाहीये. हा समाजातल्या एका अपप्रवृत्तीचा आणि पर्यायाने देशाचा भविष्याचा, वर्तमानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण नीटची तयारी करणारा विद्यार्थी फक्त अभ्यास नाही करत, तर त्याच्या आयुष्यातलं सगळं कसबपणाला लावतो. त्याचं कुटुंब त्याच्या मागे ठामपणे उभं राहतं आणि त्याच्याकरता काय त्याग करत नाहीत मला सांगा. खेड्यातला विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये येण्याकरता, चांगल्या कॉलेजामध्ये येण्याकरता शहरात येऊन राहतो, मिळेल तिथे राहतो, मिळेल ते खातो, कर्ज काढून कोणी क्लासेस लावतात, महागड्या महाविद्यालयात जातात. काही गरीब विद्यार्थी दिवसभर आपल्या वडिलांना कुठल्या तरी छोट्या मोठ्या व्यवसायात, शेतीत मदत करतात आणि रात्री गुरासारखे मेहनत करत असतात. हौस नाही, मौज नाही, मोबाईल बाजूला ठेवलेला असतो. अख्ख्या कुटुंब टीव्ही, वर्षानुवर्ष टीव्ही सुद्धा बघत नाही, चित्रपटाला जात नाही, का तर आपल्या मुलाचं कुठल्याही प्रकारे लक्ष विचलित होऊ नये. मग शेवटी जेव्हा परीक्षा होते ना, तेव्हा त्यांची एकच अपेक्षा असते रे, आणि ती म्हणजे आपल्या मेहनतीला न्याय मिळावा. आपण जे काही केलेलं आहे मेहनत, त्या मेहनतीचा आम्हाला परतावा मिळावा. पण काही भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक, ते लोक पैशाच्या हव्यासापोटी या मुलांच्या भविष्याचा सौदा करतात, त्यांच्या मेहनतीचा, इमानदारीचा सौदा करतात. त्यामुळे ह्या सगळ्याकडे केवळ एक पेपर फुटी म्हणून पाहता कामा नये, तर हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची हत्या करण्याचं कृत्य म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. ही आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाची केलेली क्रूर थट्टा आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या मनात आज नक्कीच प्रश्न निर्माण झाले असतील, ते योग्य आहेत. आणि ते म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करून उपयोग काय? या देशात प्रामाणिकपणाला काही किंमत आहे का? रात्रभर जागून अभ्यास केला त्याची काही किंमत आहे का? पैसेवाल्यांसमोर आमची मेहनत नेहमी कमीच पडणार आहे का? हे प्रश्न त्यांच्या मनात आज, त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यात मी वाचू शकतो. पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, ठामपणे सांगतो, हा तुमचा पराभव नाहीये, तर हा त्या भ्रष्ट व्यवस्थेचा पराभव आहे. अपयशी तुम्ही झालेले नाही आहात, तर अपयशी झाले ती यंत्रणा, जी विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित आणि त्याचं संरक्षण करू शकत नाही. डोंट ब्लेम युअरसेल्फ. तुमची मेहनत चुकीची नाही, तुमचा संघर्ष व्यर्थ नाही, तुमची स्वप्न अजूनही जिवंत आहेत आणि ती तितकीच ताकदवर आहेत. आणि म्हणून मी इथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांना इतिहासातला एक प्रसंग सांगू इच्छितो, की जो स्वतः टेलिव्हिजनवर मी पाहिलाय, आणि तो आहे इंडियन क्रिकेट टीम मधला. स्थळ होतं शारजा आणि साल होतं 1998 आणि सामना होता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची बॉलिंग चालू होती. जगातली सर्वात धोकादायक टीम आणि सर्वात धोकादायक बॉलर तो म्हणजे शेन वॉर्न, आणि समोर आपल्या देशाचं आव्हान टिकवून ठेवणारा एकमेव खेळाडू तो म्हणजे सचिन तेंडुलकर. त्याच्या खेळावरच आपण फायनलला जाणार की नाही हे ठरणार होतं, आणि एकटा उभा राहिला आमचा सचिन तेंडुलकर. मॅच रंगात आली, दोन्ही बाजूने आक्रमण आणि हल्ले सुरू होते, आणि त्याच वेळेला मैदानावर एकदम वाळूचं वादळ आलं, प्रचंड मोठं, इतकं की सगळीकडे धूळ आली आणि धुसर दिसायला लागलं. अशा वेळेला मॅच थांबवली गेली, खेळ थांबवायला लागला, जणू काही सगळं संपलं असं वाटायला लागलं. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातली नीटची ही पेपर फुटी आहे ना, ते दुसरं दिसतं काही नाहीये. सचिनच्या आयुष्यात जसं एक वाळूचं वादळ आलं होतं ना, तसं तुमच्या कष्टाच्या मैदानावर आलेलं हे भ्रष्टाचाराच्या वाळूचं वादळ आहे. या वादळानं तुमचा बहुमूल्य वेळ घेतलाय, मला मान्य आहे. तुमचा मानसिक ताण वाढवला, हे देखील मान्य आहे. तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्न निर्माण केले, हे देखील मान्य आहे. पण सचिननं काय केलं? सचिन घाबरला, थांबला, खचून बसला, बॅट खाली ठेवली, विकेट फेकली? अजिबात नाही. जे वादळ शांत झालं तेव्हा सचिन आधीपेक्षा जास्त ताकदीनं मैदानावर, आणि बघता बघता त्यांनी
शेन वॉनच्या बॉलिंगची पिसं काढली, पिसं चौकार आणि षटकारांची पुन्हा एकदा आतषबाजी केली आणि इतिहास घडवला. त्याच्या खेळीला आजही आपण डेझर्ट स्टॉर्म म्हणून ओळखतो. मित्रांनो, आयुष्यातलं असं आलेलं संकट म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, फार तर त्याला आपण एक डेझर्ट स्टॉर्म म्हणू. आता प्रश्न असा आहे की वादळ शांत का, हे वादळ का आलं? प्रश्न हा आहे की वादळ का आलं हा नाही आहे, तर तुम्ही हे वादळ शांत झाल्यानंतर प्रत्यक्ष मैदानात जाऊन आता काय करणार आहात? तुम्हाला पुन्हा पुस्तक हाती घ्यावं लागेल, तुम्हाला पुन्हा टेस्ट सिरीज द्याव्या लागतील, तुम्हाला पुन्हा जोमानं नीटची तयारी करावीच लागेल. याचं कारण हातात वेळ खूप थोडा आहे. मग लक्षात ठेवा, तुम्ही पुन्हा मेहनतीला लागलात तर तुम्हाला हरवण्याची ताकद कोणत्याही भ्रष्ट सिस्टीम मध्ये नाही आहे. अनेक विद्यार्थी आज स्वतःवर डाऊट घेत आहेत. पुढे काय हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर आहे. पण एक लक्षात घ्या, यू विल कम बॅक. तुमच्या मेहनतीपुढे जगातला कुठलाही भ्रष्टाचार मोठा नाही. तेव्हा डोळ्यात पाणी आलं असेल, जरूर येऊ द्या. आजचा दिवस ते वाहू द्या, पण उद्या सकाळपासून प्रत्येक क्षण फक्त नीटच्या मेहनतीला वाहून घ्या आणि तुमच्या अख्ख्या आयुष्याचं, स्वप्नांचं औक्षण करायला तयार राहा. पालको, मुलांना दोष देऊ नका, त्यांच्यावर अतिरिक्त दबाव टाकू नका. त्यांची मानसिकता समजून घ्या आणि फक्त लढ म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना मदत करा. हवी ती मदत करा. लक्षात ठेवा, एक एक मिनिट, एक एक क्षण आता तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी मोलाचा आहे. तेव्हा तयारी करा आणि लक्षात ठेवा, इतिहास जे जे लढतात त्यांचाच असतो. तुमच्या कुटुंबाच्या जिद्दीपुढे जगातल्या कुठल्याही व्यवस्थेचा भ्रष्टाचार मोठा नाही. धन्यवाद. सर, तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्या संपूर्ण तुमच्या शेवटच्या विवेचनात केलं. परंतु असा प्रसंग आणि अशी मुलाखत करायची वेळच यायला नाही पाहिजे, अशीच आपली सगळ्यांची इच्छा होती. पण ती आज दुर्दैवाने आपल्या सगळ्यांवरती आहे. आणि आज आपण त्या व्यवस्थेचं, भ्रष्ट व्यवस्थेचं एक शवविच्छेदन करण्याचा प्रयत्न केला. आणि आज मग तुम्ही आम्हाला वेळ देऊन आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत. त्याबद्दल हिंदुस्थान पोस्टचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आज आपण नीट एक्झाम मध्ये जो घोळ झाला आणि त्याच्यामधनं ज्या भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आणि जी भारतभर जशा पद्धतीने त्याची पाळंमुळं पसरलेली आहे, त्या सगळ्याच विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न केला. तुमच्याही आजूबाजूला कोणी नीटची तयारी करत असेल तर विद्यार्थ्यांना आज तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी आधार देणं तुम्ही गरजेचं आहे. सो आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या त्या सर्व मित्रांना एक आधार देऊया आणि हीच मुलाखत आपण या मुलाखतीच्या माध्यमातून हेच संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचूया. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.